या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. लोकप्रधान मध्ये आपलं स्वागत आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 ची रणधुमाळी सुरू झाली आणि या रणधुमाळीमध्ये नेमकं प्रभाग क्रमांक 2 मध्ये एका युवा कार्यकर्त्याचा निर्गुणपणे खून करण्यात आला. या खुनामुळं सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलं. कारण ज्याचा खून झालेला होता तो व्यक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष होता. त्यामुळं हा खून सध्या तरी चर्चेचा विषय झालेला आहे. नेमकं हा खून कोणत्या कारणाने झालं याचं तर्कवितर्क अनेक ठिकाणी लावण्यात येत आहे. त्यातच मनसेचे पदाधिकारी असलेले इंगळे यांनी थेट आरोप केला आहे ते उत्तर सोलापूर तालुक्याचे आमदार असलेल्या विजयकुमार देशमुख यांच्यावर आणि त्यांचा मुलगा असलेल्या किरण देशमुखवरती. कारण किरण देशमुख प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यांची जी ही निवडणूक आहे ते बिनविरोध करण्याचा घाट त्यांनी घातलेला होता आणि निवडणूक बिनविरोध होत नसल्याचं पाहून त्यांनीच बाळासाहेब सरवदे या मनसे कार्यकर्त्याचा खून केल्याचा आरोप सध्या इंगळे परिवाराकडून लावण्यात आलेला आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार याला एक वेगळं देखील कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण काय आहे तेच आपण या आजच्या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला मग नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊया. 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला शिंदे परिवार आणि सरवदे परिवार यांच्यामध्ये एक बैठक झालेली होती. ती बैठक ठरलेली होती जोशी समाजाच्या समाज मंदिरामध्ये. त्यावेळेला त्या बैठकीत शालन शंकर शिंदे या 2017च्या निवडणुकीच्या रिंगणात भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिंदे कुटुंबियांनी सरवदे कुटुंबियांना शपथ घेऊन असं आश्वासित केलेलं होतं की यंदा सरवदे परिवाराने शिंदे परिवाराला सहकार्य करायचं आणि 2017 नंतर 5 वर्षानंतर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे कुटुंबीय निवडणुकीत न उभा राहता सरवदे कुटुंबियांना मदत करायचं आणि सरवदे कुटुंबातील एका व्यक्तीला नगरसेवक करायचं असं शंकर शिंदे यांनी जोशी समाजाच्या समाज मंदिरामध्ये शपथ घेतलेली होती. नेमकं ही शपथ त्यांनी मोडली आणि बाळासाहेब सरवदे यांचा खून झाल्याचं आता सांगण्यात येत आहे. खून झाला त्या दिवशी नेमकं आणखीन एक घटना घडली ज्या वेळेला रेखा सरवदे यांनी समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आणि ज्येष्ठ लोकांच्या सांगण्यावरून अपक्ष म्हणून जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता शिंदे परिवाराच्या विरोधात तो अर्ज त्यांनी माघार घेण्याच्या दिवशी माघार घेतला होता. त्यानंतर हे वाद कुठेतरी आता थांबलं असं वाटत असतानाच शालन शंकर शिंदे जे भाजपाकडून यापूर्वी नगरसेविका झाल्या होत्या त्यांनी उमेदवारी तर अर्ज आता दाखल केलेलाच आहे. मात्र शिंदे कुटुंबातील 2 मुलांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरती दादासाहेब सरवदे आणि रेखा सरवदे यांच्या विरोधात एक स्टेटस ठेवला आणि हा स्टेटस जोशी परिवाराच्या जोशी समाजाच्या लोकांमध्ये युवा कार्यकर्त्यांच्या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात काल व्हायरल झाला. त्यामुळं वाद पुन्हा वाढला आणि शिंदे परिवार आणि सरवदे परिवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. वाद झाल्यानंतर बोरामणी नाका परिसरात असलेल्या या जोशी समाजाच्या भागामध्ये जोशी गल्लीमध्ये त्याचं वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं आणि नेमकं त्यावेळेला जाब विचारण्यासाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांचा अनेकांनी मिळून खून केल्याची ही माहिती समोर येत आहे. या खुनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ तर उडालीच, मात्र जेलरोड पोलिसांनी आता या खुनाच्या गुन्ह्याच्या बाबतीत तब्बल 15 जणांवरती खून करण्याचा प्रयत्न करणे आणि खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं नेमकं पोलीस तपासात खून का झाला, कोण आरोपी आहेत याचं पुढं येणाऱ्या भविष्यकाळात नेमकं कारण समोर येणारच आहे. मात्र एका निवडणुकीच्या कारणावरून एका युवा कार्यकर्त्याचा युवा तरुणाचं खून झाला ही बाब सोलापूरकरांना सध्या तरी पटत नसल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे. मी इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी,
फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.